आज आमच्या सावंतवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून विविध अशा विकास कामाच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या निमित्ताने आज आम्ही आवर्जून सगळेजण इथे उपस्थित आहोत. मला आठवतं जवळपास 1 ते 1.5 महिन्या अगोदर नगराध्यक्ष मॅडमनी मला संपर्क केला आणि ह्या कार्यक्रमाचं भूमिपूजनासाठी आपण वेळ द्यावी. आता मी स्वतः आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या विकासावरला एवढं मनावर घेतो की मी कोकण विधान परिषद उचलून टाकले. आणि म्हणून बघा आज आपण वेळेच्या अगोदर जेव्हा महाराष्ट्रातल्या अन्य भागांमध्ये आचारसंहिता लागली आहे, आपल्या कोकणामध्ये बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे ही पूर्ण आपण ही विकास कामं आज वेळेत करू शकतो. आणि माझ्या दृष्टिकोनातून कोकणामध्ये आचारसंहिता जास्त काळ लागणं हे फायदेशीर नसतं. याचं कारण असं आहे की विकास कामं करण्यासाठी, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, रस्ते, पाणी, वीज अशासारखे महत्वाची कामं करण्यासाठी आपला सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण किनारपट्टीचा जिल्हा हा डोंगराळ असल्यामुळे, पावसाळी जिल्हे असल्यामुळे वर्षभरामध्ये आपल्याला मोजून 6 ते 7 महिने भेटतात ही सगळी विकास कामं करण्यासाठी. त्याच्यामध्ये पण आचारसंहिता लागतात आणि त्याच्यामुळे विकास कामं कधी कधी उशिरा लागतात, उशिरा पूर्ण होतात. निधी अभावी आम्ही ती कामं पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून असंख्य निधी कधी कधी अखर्चित राहण्याची हे प्रामुख्याने ही कारणं असतात. आणि म्हणून मला समाधान वाटतो की आज आपण वेळेत ही सगळी कामं, ही जी काही लोकोपयोगी कामं आज आम्ही केसरकर साहेब आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही ज्याचं लोकार्पण केलं, ज्याचं भूमिपूजन केलं, त्याबद्दल मला खरंच मनापासून समाधान वाटतं. तुम्ही कार्यक्रमाची एकंदरीत यादी बघितली तर प्रत्येक भूमिपूजन, प्रत्येक लोकार्पण हे लोकांशी निगडीत आहे. जनसामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणारे हे सगळे कार्यक्रम आहेत. आम्ही जवळपास 6 ते 7 महिन्या अगोदर सावंतवाडीच्या जनतेसमोर प्रचाराच्या निमित्ताने आम्ही सगळेजण गेलो. आम्ही लोकांना विश्वास आणि मतदानारूपी आशीर्वाद मागितला की आपण आम्हाला आमच्या विचाराचा, भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा आपण आम्हाला नगराध्यक्ष निवडून द्या, अन्य नगरसेवक, लोकप्रतिनिधी निवडून द्या, आम्ही आपल्या शहराचा विकास करू. हा शब्द तेव्हा आम्ही दिला. त्यानुसार लोकांनी आमचं ऐकलं आणि आता बघा विकासाची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. विकासाची प्रक्रिया पहिल्या 6 महिन्यामध्ये महत्वाची कामं, आज आपल्याला ही कामं लहान वाटणार असली तरी माझ्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. लालबागेच्या समितीच्या अंतर्गत जे काय आपण 27 नियुक्त्या दिल्या. मी ह्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं विशेष आभार मानतो की त्यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय, सरकार म्हणून त्याचं धोरण म्हणून हा निर्णय घेतला आणि आज असंख्य लोकांच्या चेहऱ्यावर जो काही समाधान बघायला मिळाला, जो एकंदरीत हक्काचं आपलं नियुक्तीपत्र जे हातात बघायला मिळालं, ह्याचं सगळं श्रेय मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या निमित्ताने देणार. शेवटी सावंतवाडीच्या जनतेने विश्वास ठेवून मी असो, आमचे रवी चव्हाण साहेब असो, आमचे खासदार राणे साहेब असो, आम्ही सगळेजण जनतेसमोर विश्वास मागितला. आम्ही विश्वास दिला की आपण आम्हाला श्रद्धाताईंच्या निमित्ताने आणि आमच्या ह्या पूर्ण लोकप्रतिनिधींच्या निमित्ताने आम्हाला एकदा सावंतवाडीचा विकास करण्याची संधी द्या. आम्ही तुम्हाला विश्वास देतो. 5 वर्षामध्ये सावंतवाडीच्या शहराचा चेहरा निश्चित पद्धतीने बदलू, हा विश्वास आम्ही त्या निमित्ताने लोकांकडे मागितला. आणि मग त्यानंतर पदावर बसल्यानंतर आमच्या भोसले मॅडम असतील, अन्य सगळे लोकप्रतिनिधी आपल्या आपल्या पद्धतीने शहराच्या लोकांना दिलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक आश्वासन पूर्ण कसं करायचं ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही काम करतोय. कुठेच किंतु, परंतु, कारणं बिरणं हे आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. आम्हाला एवढंच माहिती आहे की लोकांनी विश्वास ठेवला, आम्हाला कामं करायची. आज केंद्रात, राज्यात भारतीय जनता पक्ष, एनडीए आणि महायुतीचं सरकार आहे. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री एकाच विचाराचे आहेत आणि म्हणून शहर म्हणून
ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत करायला पाहिजे होत्या त्याच्या सगळ्याचा बॅकलॉग आम्ही टप्प्याटप्प्याने आता भरत चाललेला आहे. आतापर्यंत या शहराच्या विकासासाठी आदरणीय दीपक केसरकर साहेबांनी योगदान मोठ्या प्रमाणामध्ये दिलेलं आहे आणि म्हणून आज ह्या शहराला पुढच्या 25 वर्षाचे सावंतवाडीचे शहर म्हणून आपण कसा आकार देऊ शकतो यासाठी नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष मॅडम हे सगळेजण हे लोक कामाला लागले. मला एक गोष्टीचं समाधान वाटतं की मी जेव्हा जेव्हा नगराध्यक्ष मॅडमशी बोलतो, उपनगराध्यक्ष आणि सगळ्या या टीमशी जेव्हा बोलतो तेव्हा काम करण्याची तळमळ असणारे हे सगळे लोकप्रतिनिधी सावंतवाडीकरांनी निवडून दिलेले आहेत. प्रत्येकाला सावंतवाडीचा चेहरा बदलायचा आहे, प्रत्येकाला संधीचं सोनं करायचं आहे आणि म्हणून प्रत्येक जण माझ्याशी पालकमंत्री म्हणून बोलत असताना किंबहुना सरकारचा प्रतिनिधी म्हणून बोलत असताना आमच्या शहरामध्ये आम्ही नवीन काय करू शकतो ह्या विषयावर आम्ही सगळेजण नेहमीच चर्चा करतो. चौकटीचा बाहेरचा विकास, पारंपरिक सावंतवाडी शहराला परंपरा आहे आणि ह्यावेळी तर विशेष म्हणजे एक खास बाब म्हणून अशी आहे की ह्यावेळी राजघराण्याचीच व्यक्ती आज शहराचं नेतृत्व करत असल्यामुळे आज कुठलेही ना केसेसची चिंता आहे ना कुठलेही इकडे तिकडे बघण्याची चिंता. आम्हाला मॅडमकडे फक्त प्रस्ताव द्यायचा आहे, लखमराजेजींचे लगेच त्या हलवून कानात बोलतात आणि आमचा प्रस्ताव मान्य होतो. एवढा सरळ सोपा कार्यक्रम आहे. म्हणून मध्ये जेव्हा मला आमच्या मंत्रालयामध्ये आम्ही सगळेजण, मी, केसरकर साहेब, आमच्या श्रद्धाताई आणि सगळेजण एकत्र मिळून सावंतवाडीचं एकंदरीत डेव्हलपमेंट कसं झालं पाहिजे त्या बाबतीमध्ये नगराध्यक्ष मॅडमनी अतिशय चांगला प्लॅन तयार करून घेतला. म्हणजे मोती तलावावर आज जे काय आपण पाहतो त्याला अजून आपण विकसित कसं करू शकतो, पर्यटन कसा तिकडे आकर्षित करू शकतो, आजची जी परंपराला नजरेसमोर ठेवून आपण अजून तिथे काय अजून वेगळं करू शकतो जेणेकरून सावंतवाडी शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक केंद्रित शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्यातल्या चांगल्या संकल्पना त्यांनी त्या निमित्ताने तयार केल्या. मी होतो, केसरकर साहेब होते. निश्चितपणे तरी समाधान वाटलं की एक तरुण नेतृत्वाच्या खाली आज सावंतवाडी शहर चांगल्या दिशेने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज फक्त आम्ही आंतरराष्ट्रीय देशांमध्ये गेल्यानंतर, शहरामध्ये गेल्यानंतर, तिकडची शहरं बघितल्यानंतर जो आम्हाला अभिमान वाटतो की बघा केवढं चांगलं लंडन शहर आहे, केवढं चांगलं न्यूयॉर्क आहे, केवढं चांगले अन्य शहर आहे. आता मी गेले 5 दिवस मोठ्या राणेसाहेबांबरोबर आणि आमचे सगळे कुटुंब आम्ही गुजरातच्या वंतारामध्ये फिरायला गेलेलो. वंतारा 5 दिवस सगळेजण तिथे होत. थक्क करण्यासारखा ते सगळं परिसर आहे. विकास कशाला म्हणतात आणि भारतामध्ये राहूनच जे काय एकंदरीत चित्र त्या वंताराच्या निमित्ताने पाहायला मिळतं आम्हालाही अभिमान वाटतो की आम्हाला बाहेरगावी किंवा दुसऱ्या देशामध्ये न जाता आम्हाला गुजरातसारखा आमच्याच राज्यामध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचा अगर काही विकासाचा प्रकल्प बघायला मिळत असेल तर एक भारतीय म्हणून मला निश्चित पद्धतीने त्याबद्दल अभिमान आहे. निश्चित पद्धतीने अभिमान. पण तो अभिमान नुसता गुजरातबद्दल मानत बसायचं का? नुसतं दुसऱ्यांचीच कौतुक करत बसायचं का? दुसऱ्यांच्या इकडे जाऊन फोटो काढत बसायचं का? आपण असा का विचार करत नाही की आमच्या सिंधुदुर्गामध्ये असं काही आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक आदर्श शहर, आदर्श गाव, आदर्श जिल्हा आपण कसा तयार करू शकतो यावर खरं म्हणलं तर आपण काम करायला आणि तीच संकल्पना धरून आम्ही सगळे काम करतो. आता तर कारणं देण्यासारखं काहीच नाही. लोक बोलतील अरे बाबा तुम्हाला 100% तर सत्ता दिली, खासदार एक तुमचेच आहेत, सगळे आमदार तुमच्या महायुतीचे आहेत, पालकमंत्री तुमच्या विचाराचे आहेत, नगराध्यक्षपासून सगळी पदं तुमच्याकडे आहेत. आता विकासाकडून तुम्हाला कोणी थांबवलं हा प्रश्न मतदार आम्हा लोकांना निश्चितपणे विचार. मतदार नाही विचारतील तर सावंतवाडीचे पत्रकार तर आहेत चिरफाड करण्यासाठी. बघा पुढे कसे बसलेले आहेत. तर म्हणून चांगले प्रकल्प आपल्या सावंतवाडीमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही कसं आणता येईल जेणेकरून आपल्यालाही अभिमान वाटलं पाहिजे किंवा बाहेरच्या राज्याचे जेव्हा लोक आपल्या सावंतवाडीमध्ये येऊन, आपल्या सिंधुदुर्गामध्ये येऊन जेव्हा त्यांना अभिमान वाटेल की नाही फक्त तुम्ही कधी सिंधुदुर्गाच्या त्या सावंतवाडी शहरामध्ये बघा काय ते तलावाच्या सावंतवाडी तलावामध्ये काय वेगळ्या पद्धतीने काहीतरी घडवलंय.
अशी चर्चा जेव्हा आपल्या सावंतवाडीबद्दल होईल ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही लोकांच्या मतांना न्याय दिलाय असं आमच्या मनाला वाटतं. आणि म्हणून त्या दिशेने आम्ही सगळेजण काम करतोय. ही सगळी कामं जे तुम्ही बघता, आता घंटा गाडी असेल किंवा आम्ही आता प्लॅस्टिक निर्मूलनासाठी काही मशीन दिलेल्या आहेत, काही जे महत्वाची विकास कामाचं आपण लोकार्पण केलं, तिथे योगा सेंटर बांध. स्पॉट मला खरंच आवडला, डायरेक्ट जंगलामध्ये घेऊन बसवलेला आहे. म्हणजे योगा करण्यासाठी अतिशय उत्तम स्पॉट आमच्या नगरपालिकेने शोधलेला आहे. खरं म्हटलं तर योगा करण्याची सुरुवात मॅडम आपल्या बीजेपी शिवसेनेच्या लोकांना पहिलं पाठ जरा मन आणि डोकं जरा स्वच्छ एकदम साफ होऊन देतात. योगा केल्यानंतर कसं ब्रिदिंग चांगली होते, मनीजी मन जरा स्वच्छ होतात आणि मन चांगलं झालं तर पत्रकारांना बातम्या पण कमी भेटतात. आहे की बरोबर आहे ना मॅडम? मॅडम हो बोलले, मोहिनी मॅडम हो बोलल्या म्हणजे बरोबर म्हणजे काय असं अशी काही सोय आमच्यासाठी केली ना तर तिथूनच सुरुवात ह्या योगा सेंटरची झाली पाहिजे. मी उद्घाटनाच्या दिवशी सगळ्या लोकांना मी त्यांना योगाच्या ड्रेसमध्ये या आणि उद्घाटन करायचं. तिथेच आपले सगळे पक्षाचे कार्यक्रम सेमिनार घ्यायचे, जेणेकरून जे काय आपल्याला मार्गदर्शन पाहिजे तिथून मिळालं तर मग आपला पक्ष पण व्यवस्थित आणि सगळं काही शांत. खरं म्हटलं तर मी तुम्हाला म्हणू ना, मला आता खरंच वाटतं की सगळ्या जणांनी आता कामाला लागलं पाहिजे. मतदार म्हणून, सिंधुदुर्गची जनता म्हणून आज विकासासाठी फार विकासाची अपेक्षा ठेवून आम्हा लोकांना सगळ्यांना इथे बसवलं. लोकांनी नुसतं दुसऱ्यांचं कौतुक न करता आमच्या शहरामध्ये काहीतरी चांगलं घडतंय, आमच्या शहर पण विकसित होत आहे असं अभिमानाने सावंतवाडीबद्दल बोललं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या दिशेने आम्ही सगळेजण काम करणार. आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज निधी आमचे सीओ साहेब मागतायत, सगळे मागतायत. काही चिंता करू बा, निधी निश्चित पद्धतीने मी आहे, केसरकर साहेब आहेत, राणे साहेब आहेत, सत्ता आपलीच आहे. बघा निधी बोलल्या बोलल्या टाळ्या मारतात, पण निधी खर्च कशी करणार हे सांगत नाही. मला सीओ साहेब तुम्ही जेवढी निधी मागाल, मला 100% अगर वेळेत पूर्ण झाली नाही तर मी पुढचे निधीचे सगळे दरवाजे बंद करून टाकणार. मला क्वालिटीचं काम आणि वेळेत प्रकल्प. आता त्या योगाचा प्रकल्प 2 खोल्या बांधण्यासाठी 18 महिने दिले, बिलकुल आवडणार नाही. कामामध्ये पण शिस्त लागली पाहिजे, कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजे आणि मागची निधी पूर्ण खर्च झाल्यानंतरच पुढच्या निधीची अपेक्षा ठेवली पाहिजे. असा आमच्या सगळ्यांचा कारभार आहे, ह्याची पहिलं तुम्ही नोंद घेऊन ठेवा. आणि म्हणून कुठलाही प्रकल्प प्लॅन करण्या अगोदर मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगेन, प्रकल्पाची पूर्ण करण्याची तारीख ठरवा, व्यवस्थित प्रकल्प पूर्ण करा. मी तुम्हाला विश्वास देतो की आज ज्या पद्धतीने सावंतवाडीच्या शहराच्या नागरिकांनी आम्हाला ज्या पद्धतीने मतदानारूपी पाठिंबा दिलेला आहे, आशीर्वाद दिलाय, ह्या शहराचा एक चांगला आदर्श शहर आमच्या श्रद्धाताई आणि आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली बनवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार. आणि म्हणून असंख्य विषय आहेत, चांगली कामं सरकार म्हणून आम्ही सगळेजण करतोय. आता मी आहे, केसरकर साहेब, आम्ही सगळेजण सिंधुरत्नच्या पण योजना परत एकदा सोमानी सुरू झालेली आहे, 200 कोटी. त्या योजनेसाठी राज्य सरकारने आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्या जणांनी उपलब्ध करून दिलेले. आणि म्हणून सिंधुदुर्गाचा विकास आज थांबवण्याचं काहीच कारण नाही. आणि म्हणून आमचे कोणी विरोधक असतील, कोणी आमच्यावर टीका टिप्पणी करत असतील, मी श्रद्धाताईंना सांगेन, अन्य सगळ्या जणांना सांगेन, तुम्ही दुर्लक्ष करायचं, आपल्याला काम करायचंय. आम्हाला त्यांची ओढ न पुसता आपली रेष कशी मोठी करू शकतो यावर तुम्ही सगळेजणांनी लक्ष द्या आणि कामाला लागा. मी काम करणारा व्यक्ती आहे आणि काम केल्यानंतरच पुढच्या निधीची अपेक्षा ठेवा, एवढंच या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगतो. अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण मला इथे बोलवलं. आता पुढचा टप्पा जेव्हा आपण परत एकदा या शहराच्या मोती तलावाच्या एकत्रित सुशोभीकरणाचा विषय असो, अन्य चांगले प्रकल्प जे आमच्या सावंतवाडीमध्ये लवकरच येणार आहे, जे आज चर्चा आमची सगळ्यांची चालू आहे, त्याच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्ताने लवकरच भेटू, एवढंच ह्या निमित्ताने सांगतो. परत एकदा नगर परिषदेच्या सगळ्याच आमचे मुख्याधिकारी, कर्मचारी आणि सगळ्याच लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.